आज मंडळी आपण मकर संक्रांतीसाठी मस्त असे तिळगुळाचे लाडू बनवूया. बिना पाक तयार करता अगदी परफेक्ट असे लाडू तुमचे पहिल्याच प्रयत्नात तयार होतील. हे बघा तोडून देखील लाडू दाखवत आहे. एकदम मऊसूत हाताने तुटतील असे लाडू तयार होतील. चला मंडळी 1 पावच्या प्रमाणामध्ये तिळगुळाचे लाडू बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम 1 पाव इतके मी इथे पॉलिश केले तीळ घेतलेले आहे. तीळ तुम्ही साधे घेतले तरीही चालेल. आता मी इथे लो फ्लेमवरती पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. त्या पॅनमध्ये आपल्याला छान प्रकारे 1 पाव इतके तीळ घेतले ते ॲड करून देऊन छान प्रकारे लो फ्लेमवरती तीळ इथे परतवून घ्यायचं आहे. हाय किंवा मीडियम फ्लेम ठेवू नका. तीळ लगेच गोल्डन ब्राऊन होतील आणि ते आतमधून कच्चेच राहतील. हे बघा 7 मिनिटांनंतर पाहू शकता तीळ व्यवस्थित हलकेसे गोल्डन ब्राऊन झाले की प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तीळ मित्रांनो जास्त गोल्डन ब्राऊन करायचे नाही, अदरवाईज लाडू काळपट दिसतात. आता म्हणजे पुन्हा आपल्या अर्धा कप इतक्या डाळ्या म्हणजे 30 ग्राम डाळ घेतल्या त्या देखील लो फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायच्या आहे. डाळ्या मी इथे 2 मिनिटाकरिता हार्डली इथे परतवून घेतलेल्या आहेत. एकदम परफेक्ट असा क्रंचीनेस येतो आणि छानपैकी ते देखील आपल्या तिळामध्ये मिक्स आउट करून द्यायचे आहेत. आता म्हणजे तिसऱ्या साहित्यामध्ये अर्धा कप म्हणजे 120 ग्राम मी इथे शेंगदाणे घेतले. शेंगदाणे देखील आपल्याला लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत. हे बघा शेंगदाणे तुम्ही हार्डली 2 मिनिटात पाहू शकता. छानपैकी हलके असे तडतडले गेले की लगेचच त्याला छानपैकी प्लेटमध्ये काढून त्याच्यावरती सालं रिमूव्ह करायची आहेत. आता हे सालं काढलेले शेंगदाणे देखील आपल्या तिळाच्या मिश्रणामध्ये ऍड करून द्यायचे आहे. आता चौथा साहित्य आपल्याला 1 कप म्हणजे 1 पाव इतकं गूळ घ्यायचा आहे. छानपैकी तो मेल्ट करून घ्यायचा आहे. जर मंडळी आपण 1 पाव तीळ घेतले तर 1 पाव इतकंच आपल्याला गूळ घ्यायचं आणि गूळ घेतावेळी साधा घ्यायचं, चिक्कीचा गूळ घ्यायचा नाही तर लाडू तुटणार नाही. आता गूळ फक्त आपल्याला इथे वितळून घ्यायचंय. गुळाची चाचणी वगैरे काही करायची नाही. नंतर यामध्ये विलायची पावडर आणि जे भाजून घेतलेले साहित्य ते सर्व ऍड करून द्यायचं आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स आउट करायचं आहे. हाय किंवा मीडियम फ्लेम ठेवू नका, लाडू जळले समजा. लो फ्लेमवरती ही सर्व प्रक्रिया करायची आहे. हे बघा मंडळी व्यवस्थित सर्व मिश्रण मी इथे 2 मिनिटाकरिता मिक्स आउट करून घेतलेलं आहे. लाडू बनवण्यासाठी फार काय वेळ लागत नाही. हार्डली 10 मिनिटाच्या आतमध्ये हे लाडू तयार होतात. सो मिक्स केल्यानंतर मिश्रण रेडी आहे. गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हे मिश्रण गरम गरम असताना एकदम थंड पाण्यामध्ये हात आपल्याला भिजवून घ्यायचा आणि याचे लाडू बनवायला सुरुवात करायची आहे. आय नो दॅट मंडळी लाडू बनवता तुमच्या हाताला भले चटके लागतील पण लाडूचा जो लास्टचा शेवटचा रिझल्ट आहे अतिशय सॅटिस्फाईड आहे. परफेक्ट लाडू तुमचे देखील तयार होतील. नक्की बनवून बघा आणि मदतीला कोण असेल तर एकदम मस्तच. आता मंडळी तुम्हाला एक टिप जाता जाता देत आहे. लाडू बनवता वेळी लाडूचं मिश्रण जर घट्ट झालं तर काय करायचं, पुन्हा मिश्रण लो फ्लेमवरती गरम करायचं आणि लाडू बनवायला सुरुवात करायची. परफेक्ट लाडू बनतील. सो मंडळी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत. कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली तर रेसिपी लाईक करा. आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. सो 1 पावच्या प्रमाणामध्ये तुम्ही हे 30 ते 25 लाडू तयार करू शकता. नक्की ट्राय करा. चला मंडळी पुन्हा भेटूया. हर हर महादेव.